नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेली आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। शासन निर्णय आलेला आहे, निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि वितरण प्रक्रियेसंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं तितकंच गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत असो किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी घेतले जाणारे सर्व निर्णयांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचा उपयोग होईल। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक GR दिसत आहे, शासन निर्णय दिसत आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, स्किप करू नका व्हिडिओ। आता पहा, ज्यावेळेसपासून दिव्यांग सक्षमीकरण विभाग वेगळा झालेला आहे त्यावेळेसपासून पुढच्या महिन्याचं अनुदान अगोदरच्या महिन्यामध्येच मंजूर केलं जातं, म्हणजे सप्टेंबरचं अनुदान ऑगस्टमध्येच मंजूर केलं जातं आणि त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित होतो। प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरणासाठी चालू महिन्यामध्ये 10 तारखेच्या आसपास वितरण सुरू होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे। मात्र हा जो शासन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठीच असून हा शासन निर्णय निधी वितरण करण्यासाठी आहे। मात्र हा हप्ता वितरणाव्यतिरिक्त निधी वितरित करण्यात येणार आहे। होय, बरोबर आहे, लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे लाभार्थी म्हणजेच माझे दिव्यांग बांधव, या दिव्यांग बांधवांना सप्टेंबर ऑगस्ट हप्ता व्यतिरिक्त निधी मिळणार आहे आणि हा निधी मंजूर झालेला आहे। याच निधीच्या वितरणासंदर्भात या शासन निर्णयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। आता हा निधी नेमका कोणता असणार आहे, कुणाला मिळणार आहे, चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया। स्क्रीनवर पाहू शकता 14 ऑगस्ट 2026 हा शासन निर्णय आहे आणि शासन निर्णय कशा संदर्भात आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांना मोबाईल शॉप ऑन व्हेकल या योजनेअंतर्गत निधी वितरित केला जाणार आहे आणि याच वितरणासंदर्भातली माहिती मिळालेली आहे। या शासन निर्णयाच्या माध्यमातून उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 अन्वये सादर करण्यात आलेल्या पूरक मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या मागणी क्रमांक या ठिकाणी पाहू शकता। सामाजिक सुरक्षा व कल्याण, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही वाहने उपलब्ध करून देणे, वाहनावरील फिरती दुकाने, सर्वसाधारण कार्यक्रम या अंतर्गत सहाय्यक अनुदाने, वेतनोत्तर या उद्दिष्टाकरता अर्थसंकल्पीय अंदाजाच्या मर्यादेत रुपये 21 कोटी 35,47,40,000 इतके अनुदान वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे। याबाबतची सविस्तर तपशील पुढील प्रमाणे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे। पहा, या शासन निर्णयामध्ये जो निधी मंजूर झालेला आहे त्याची सविस्तर आकडेवारी स्पष्ट करण्यात आलेली आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता करण्यात आलेली ही अर्थसंकल्पातील तरतूद आहे आणि त्यानुसारच या निधीचं वितरण केलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता बऱ्याच लाभार्थ्यांना हा शासन निर्णय कशा संदर्भात आहे हे समजलं नसेल तर दिव्यांग बांधवांसाठी जी ई-रिक्षा असते किंवा फिरती रिक्षा जी असते त्या वाहनांच्या खरेदीसाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि लवकरच ही वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून या वितरण करण्यासाठी सुद्धा आदेश देण्यात येत आहेत। सदर निधी खर्च झाल्यावर त्याबाबतचे खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ शासनास सादर करावयाचे देखील आहे। या संदर्भातल्या सुद्धा स्पष्टपणे सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल साईट आहे
यावरती सुद्धा तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। या ठिकाणी पाहू शकता ही ऑफिशियल साईट आहे आणि यावरती तुम्हाला हा GR पाहण्यास मिळणार आहे। तर नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे। दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून असेच वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि या सर्व उपक्रमांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून केला जात असतो। त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला कंजूसपणा करू नका। त्यासोबतच ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ज्यावेळेसपासून दिव्यांग लाभार्थी ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, वळवण्यात आलेले आहेत, तेव्हापासून काय झालेलं आहे, दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचा हप्ता वितरणाचा जो कार्यक्रम आहे किंवा हप्ता वितरणाची प्रक्रिया जी आहे ती सुलभ होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यानुसारच पुढच्या महिन्याचं अनुदान वितरण करण्यासाठी अगोदरच्या महिन्यामध्येच म्हणजे चालू महिन्यामध्ये शासन निर्णय निर्गमित करून घेतला जातो, निधी मंजूर करून घेतला जातो आणि या नियमानुसार सप्टेंबरच्या शासन निर्णयासाठी आपल्याला आता 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागू शकते। सप्टेंबरचं वितरण हे सप्टेंबरचं वितरण हे सप्टेंबरमध्येच होणार आहे, परंतु शासन निर्णय 25 तारखेच्या नंतर 30 तारखेच्या आतमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच ही दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे। आता लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल आणि वितरण प्रक्रियासुद्धा जर लवकर झाली या महिन्यात तर नक्कीच चांगली बातमी असणार आहे, महत्त्वाची असणार आहे। कारण या महिन्यात रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर नक्कीच आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पाहू आता वितरण प्रक्रिया नेमकी प्रत्यक्षात कधी सुरू होते आणि शासन निर्णय कधी येतो।